आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव छत्रपती संभाजीनगर रस्ते कामाला अखेर सुरुवात, मागणीला यश। नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील गंगाधरी बायपास ते रेल्वे गेट दरम्यान असलेल्या अत्यंत खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अखेर मुहूर्त सापडलाय। आम आदमी पार्टीचे विशाल वडगुले आणि इंजिनियर बीरू शिंदे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या पावित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने इंजिनियर बीरू शिंदे, विशाल वडगुले सहकाऱ्यांनी 1 एप्रिल 2026 रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता। याची प्रशासनाची दखल घेतली असून आंदोलनाचा इशारा मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाली करत खराब रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे। त्यामुळे उद्याचे उपोषण स्थगित करण्यात आले। प्रशासनाने कामाला सुरुवात केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नियोजित उपोषण सध्या तरी स्थगित करण्यात आल्याची माहिती विशाल वडगुले, आम आदमी पार्टी व बीरू शिंदे यांनी केली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता दर्जेदार होणे गरजेचे होते। प्रशासनाने कामाला सुरुवात केली असली तरी कामाच्या गुणवत्तेवर आमचे लक्ष असेल, असे मत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी यांनी केले। तर या यशामुळे नांदगाव परिसरातील प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे जनहिताच्या कामासाठीच असाच लढा सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुष्कर पवार साहेब आहे। आपण आम आदमी पार्टीच्या वतीने बीरू भाऊ शिंदे आणि मी विशाल भाऊ आम्ही निवेदन दिलं होतं गंगाधरी बायपास ते रेल्वे गेटपर्यंतचं। तर आज त्यांनी काम चालू केलेलं आहे। त्यामुळे आपण 1 तारखेला जे उपोषण आयोजित केलेलं होतं, आज त्यांच्या कामाचं हे बघता आपण त्यांना थोडा वेळ देऊन आपलं उपोषण सध्याच्या परिस्थितीने स्थगित करत आहोत। कारण आपल्याला काम होणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी तत्परता दाखवली त्याबद्दल मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानतो। फक्त विनंती एवढीच आहे साहेब की वाट राखून सर्कल बंद नाही झाली पाहिजे। तर जसं सांगितलं आहे बायपास गंगाधरी रेल्वे गेटपर्यंत, आणि माझं तर म्हणणं हे की तालुक्याचा प्रत्येक रस्ता हा खड्डामुक्त झाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। कारण सार्वजनिक बांधकाम विभाग